आजच्या युगात श्रीकृष्णाचे विचार अधिक महत्त्वाचे आहेत. प्रेम, मैत्री, कर्तव्य आणि धैर्य या सगळ्यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतो. त्यामुळे श्रीकृष्ण केवळ एक पुराणातला देव नसून एक जीवनशैली व एक प्रेरणा आहेत. आज आपल्याही आयुष्यात अनेक कुरुक्षेत्र आहेत. निर्णय, दडपण, गोंधळ. अशा वेळी श्रीकृष्ण म्हणजे मार्गदर्शन आणि अर्जुन म्हणजे आपण स्वतः. भक्ती म्हणजे केवळ देवासमोर बसणं नव्हे, तर त्याच्यावर विश्वास ठेवून योग्य कर्म करणं. आयुष्य बदलून टाकणारे श्रीकृष्ण विचार जीवनात नक्की उपयोगी पडतील. कर्म करत राहा, फळाची चिंता सोडा. श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलं आहे की आपल्याला फक्त कर्म करायचं आहे. फळाच्या अपेक्षेने काम केल्यास निराशा येते. निस्वार्थीपणे काम करत राहिलं की योग्य वेळी यश आपोआप मिळतं. सत्य आणि धर्मासाठी लढा दिला तर तो पराभव नसतो. जीवनात सत्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यात हार जरी मिळाली तरी तो पराभव नसतो, तर ती विजयाकडे नेणारी पायरी असते. मनावर विजय मिळवणारा जगावरही विजय मिळवू शकतो. मनुष्याचं मनच त्याचा खरा मित्र किंवा शत्रू बनतं. जो मनावर नियंत्रण ठेवतो तोच खरा विजेता असतो. आपले कर्मच आपले खरे भाग्य असते. नशिबावर विसंबून राहणाऱ्यांना काहीच मिळत नाही. कर्म हेच आपल्या आयुष्याचं खरं नियती ठरवतं. ध्येय ठरवा आणि मग संपूर्ण मन, शरीर आणि आत्मा त्यावर केंद्रित करा. जेव्हा एखादं उद्दिष्ट मनापासून स्वीकारतो तेव्हा संपूर्ण ऊर्जा त्याकडे वळते आणि यश नक्की मिळतं. क्रोध विनाशाला आमंत्रण देतो. रागावर नियंत्रण न ठेवणारा माणूस आपलं आयुष्य स्वतःच उद्ध्वस्त करतो. संयम हाच खरा विजय आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तेच तुमचे खरे बळ आहे. दुसऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर ठेवलेला विश्वास तुम्हाला अधिक दूर घेऊन जातो. ज्याचं मन स्थिर आहे त्याला कोणतीही गोष्ट शक्य नाही. अस्थिर मनामुळे निर्णय चुकतात, मात्र स्थिर मन व्यक्तीला सामर्थ्य देत असतं. संकट म्हणजेच जीवनाच्या परीक्षा. त्या उत्तीर्ण झाल्याशिवाय यश मिळत नाही. संकट आपल्याला अधिक मजबूत करतात. ती टाळण्याऐवजी त्याचा सामना करायला शिका. विचार शुद्ध असतील तर आयुष्य सुंदर होते. आपले विचारच आपलं व्यक्तिमत्व घडवतात. म्हणून विचार नेहमी सकारात्मक ठेवायला शिका. समस्या मोठ्या नसतात, आपली प्रतिक्रिया त्यांना मोठं बनवते. एकाच परिस्थितीत दोन माणसे वेगवेगळ्या प्रकारे वागतात. आपली प्रतिक्रिया ठरवते की ती अडचण किती मोठी आहे ते. जगाला बदलण्यापेक्षा स्वतःला बदला. इतरांना बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा करा. मग बघा, जग आपोआप बदलतं. शांती ही बाहेर नाही, ती आपल्या आत आहे. खरी शांती बाह्य गोष्टीमध्ये नाही, तर ती मनात आणि अंतःकरणात असते. ज्ञानाशिवाय श्रद्धा अंध आहे आणि श्रद्धेशिवाय ज्ञान अपूर्ण आहे. ज्ञान आणि श्रद्धा एकमेकांना पूरक आहेत. दोन्हींचा संतुलन हवे. कठीण प्रसंगात धैर्य ठेवणे हीच खरी भक्ती आहे. जेव्हा सगळं अंधारलेलं वाटतं तेव्हा विश्वास आणि धैर्य हेच आपले खरे देव असतात. जे काही होते ते चांगल्यासाठीच होते हे समजून घ्या. आयुष्यात जे घडतं त्याला कारण असतं. ते आपल्याला काही शिकवण्यासाठीच असतं. मनुष्य आपल्या विचारांनी मोठा होतो, जन्माने नव्हे. माणसांचं मोठेपण त्यांच्या विचारातून दिसतं, जन्माच्या आधारे नव्हे. कधीही इतरांच्या तुलनेत स्वतःची किंमत ठरवू नका. प्रत्येकाची वाट वेगळी असते. तुलना ही आत्मविश्वास कमी करते. जीवन म्हणजे एक युद्ध आणि आपण सर्व योद्धे आहोत. दररोज आयुष्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष करावा लागतो. हेच युद्ध
आपण लढत असतो. म्हणून श्रीकृष्णावर श्रद्धा ठेवा आणि पुढे चालत राहा. मार्ग नक्की सापडेल. अडचणी कितीही असो, जर श्रद्धा असेल तर मार्ग हा मिळतोच. जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो. काही लोक याला दुःख म्हणतात, तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडते. कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका. कुणास ठाऊक जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेल्या मागच्या जन्माचे कर्ज असू शकते. वाईट कर्म करावे लागत नाहीत, तर ते आपोआपच घडते. चांगली कर्मे मात्र आपोआप घडत नाहीत, तर ती करावी लागतात. स्वप्न पाहणं गरजेचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी ठाम ध्येय निश्चित करणं. एकदा ध्येय स्पष्ट झालं की त्यासाठी कृती करणे सोपे जाते. स्वतःवर विश्वास ठेवला की कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. आत्मविश्वास असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करता येतात. युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वीच हे ओळखणे गरजेचे असते की मित्र कोण व शत्रू कोण आहे. जो मित्राचे सोंग घेऊन द्रोह करतो त्याला ओळखणे आवश्यक आहे. संकट समयी किंवा अपयश पदरात पडले तरी धीर सोडू नये. उलट अपयशाचे कारण जाणून घेऊन पुढे जात राहावे. आयुष्यात कशीही वेळ येवो, कुटुंबाची साथ कधीच सोडू नका. सुख आले तर ते असल्याने कुटुंबाबरोबर दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंबाबरोबर असल्याने ते तुमचे दुःख वाटून घेतील. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका.